नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. हा महिना संपतोय, श्रावण महिना. आणि श्रावण महिना हा सणांचा महिना, सणांचा राजा म्हणून आपण पाहिलं. त्यात अनेक मोठमोठे सण आले आणि पोळ्यासारखा सण, प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सण, आणि या सणासोबतच हा महिना संपतो. पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये गणेश चतुर्थी येते. आणि गणेश चतुर्थी हा जो आहे, हा नुसता सण नाही, तर त्याला उत्सवाचं रूप सुद्धा आहे. काही घरांमध्ये 1.5 दिवसाचा गणपती, 3.5 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा गणपती बसवण्याची पद्धत आहे. किंवा एका दिवसाचे गणपती काही ठिकाणी बसवतात. कारण घरामध्ये त्या गणपतीचे जे काही अ, उपासनेविषयीचे जे कर्मकांड आहे, किंवा त्याच्याबद्दलची भीती सुद्धा काही ठिकाणी आहे, की गणपती हा विघ्न कारक सुद्धा आहे. गणपतीचं स्वतंत्र पुढे आपण भाग पाहणार आहोत. पण ह्या गणपतीच्या आधी जो दिवस आहे, त्याला भाद्रपद शुद्ध तृतीया असं त्या तिथीचं नाव आहे. आणि त्या तिथीला आपल्याकडे हरतालिका किंवा काजळ तीज या नावाने ओळखलं जातं. आणि या तिथीची किंवा या दिवसाची देवता जी आहे ती गौरी आहे. तर गौरी या देवतेचा संबंध पार्वतीशी जोडला जातो. आणि बरेचदा गौरी ही पार्वतीचं सौम्य रूप आणि दुर्गा हे पार्वतीचं उग्र रूप मानलं जातं. म्हणजे गौरी, दुर्गा आणि पार्वती या 3 दैवतांचा संबंध हा निकटचा आहे, किंवा 3 मिळून एकच देवता आहे असंही अभ्यासकांचं मत आहे. तर हे खरं आहे का, हे मत खरं आहे काय, हे आपल्याला या भागात पाहायचं आहे. तर 2019 मध्ये, म्हणजे 6 वर्षांपूर्वी, भारतीय मातृदेवता नावाचं हे माझं पुस्तक प्रकाशित झालं होतं. पुण्याच्या प्राजक्त प्रकाशननी हे प्रकाशित केलं. यामध्ये गौरी नावाचा लेख आहे, 11 क्रमांकाचा लेख आहे, आणि 90 या पृष्ठावर तो आलाय. यामध्ये गौरी शब्दाची चर्चा केली आहे. म्हणून त्या लेखाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी माहिती पाहू. आणि हा जो काळ आहे भाद्रपद महिन्याचा, तो गौरी गणपतीचा काळ आहे असं म्हणतात. पण जेव्हा गौरी गणपती शब्द आपण वापरतो, तेव्हा त्याचे आणखी वेगळे अर्थ आहेत. म्हणजे गौरी आणि गणपती हे लागून येणारे 2 दिवस आहेत. भाद्रपद शुद्ध तृतीया आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी हे 2 दिवस लागून येतात. आदला दिवस हा गौरीचा आहे, दुसरा दिवस गणपतीचा आहे, असं आपल्याला तांत्रिकदृष्ट्या म्हणता येतं. पण गौरी गणपती शब्द जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला ज्येष्ठा गौरी, त्याला महालक्ष्मी असं म्हणतात, तर त्या एका वेगळ्या कुळाचाराकडे आपलं लक्ष दिलं जातं. आणि म्हणून त्याचं वेगळं अस्तित्व आहे, त्यावरही आपण स्वतंत्रपणे माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी गौरी म्हणजे काय? कारण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये गौरी गणपतीला फार वेगळं स्थान आहे. आणि त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये चैतन्य उसळत असतं. तर अशा तऱ्हेचे हे गौरी गणपतीचे जे काही कुळाचार किंवा सण किंवा काही ठिकाणी उत्सव म्हणून त्याचं स्वरूप असतं. तर त्यामुळे कोकणात, प्रामुख्याने कोकणाच्या संदर्भात हा फार महत्वाचा काळ आहे. या काळात कोकणातले चाकरमानी मुंबई किंवा पुण्याकडे किंवा इतर ठिकाणी जातात, ते आपल्या गावाकडे परत येतात. गौरी गणपती म्हणजे पुण्याच्या किंवा मुंबईच्या चाकरमान्यांचा सण असंही त्याकडे पाहिलं जातं. तर हे जे आहेत अ, दोन्ही दिवस, तर यात गौरीपूजन हा जो भाग आहे तो कुळाचाराचा भाग असतो. आणि त्याला प्रत्येकाची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागते. परिस्थिती कशी असो, गौरीचे लाड आपल्याला पुरवावे लागतात. आणि ही गौरी कोण आहे याबद्दल मात्र फार कमी माहिती जनमानसामध्ये आहे. तिचा पार्वतीचा संबंध आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. तर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहे. त्याच्यासाठी आपण हरतालिका या व्रताकडे लक्ष देऊ. हरतालिका, हर म्हणजे शंकर, आणि त्याच्याशी संबंधित हा सण आहे. काही ठिकाणी हरितालिका म्हणतात, पण हरी हा उच्चार केला तर तो विष्णूशी संबंधित येतो. तर या सणाच्या रात्रीच्या त्या दिवशी गणपतीची लगबग सुरू होत असल्यामुळे याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं जातं. पण स्त्रिया मात्र आवर्जून हा सण साजरा करतात.
मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. भाद्रपद शुद्ध तृतीया ही काजळ तीज. तीज म्हणजे तृतीया. जसं बीज म्हणजे दुसरा दिवस द्वितीया, तसं तीज म्हणजे तिसरा दिवस. त्याचा काजळाशी काय संबंध आहे आणि हरतालिका तिला का म्हणतात? तर याचा जो अर्थ आपल्या पुराणाने दिला आहे तो म्हणजे सख्यांनी हरित म्हणजे हरी हा शब्द का आलेला आहे, हरतालिकामध्ये हरी का शब्द आलाय त्याला कारण हरित म्हणजे अपहरण केलेल्या पार्वतीने एका गुहेत या व्रताचं पालन केलं म्हणून त्याला हरतालिका म्हणतात. म्हणजे या ठिकाणी हर हा शब्द अभिप्रेत नाहीये. सौभाग्य प्राप्तीकरता महिलांनी कराव्याचा एक सण, पाण्याचा थेंबही न घेता करायचं हे व्रत आहे. नुसता सण नाही तर व्रत आहे. या दिवशी शिवगौरीची पूजा करतात आणि रात्रभर जागतात आणि मग गौरीचे विसर्जन केल्यानंतर अन्न पाणी ग्रहण करायचं असते. त्याच्या आधी अन्नही घ्यायचं नाही आणि पाणी घ्यायचं नाही. बऱ्याचशा मुली ज्यांची लग्न व्हायची आहे त्या या दिवशी पाणी सुद्धा पित नाही. त्याला निर्जल असं म्हणतात. तर हे व्रत विशेष करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आचरलं जातं. या व्रताचं हरितालिकाचे नाव काय आहे, का पडलं आहे, त्याचं स्पष्टीकरण असं दिलं जातं. दुसरं स्पष्टीकरण आहे, हरिताल पासून, हरिताल नावाचे एक झाड आहे त्याच्यापासून पिवळ्या रंगात पार्वतीची प्रतिमा पूर्वी रंगवली जात असे, त्यामुळे त्याला हरितालिका असं म्हणतात. असं एक स्पष्टीकरण पुराणाने दिलं आहे. भाद्रस्य कज्जली कृष्णा शुद्धाच्य हरितालिका म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये काळ्या रंगाची कृष्णा पार्वती असते, या दिवशी ती उजळ होते म्हणून त्याला हरतालिका असं म्हणतात. आता याला काजळ तीज असं म्हणतात. म्हणजे काळी या अर्थाचा काजळ शब्द आहे. याला हरिकाली, हस्तगौरी आणि कोटीश्वरी अशा प्रकारची 3 व्रत या दिवशी होतात. ही सर्व व्रत शिवपत्नी पार्वतीशी संबंधित आहेत आणि पार्वतीचं एक नाव गौरी आहे, आपण यापूर्वी पाहिलं. आता शिवपत्नी गौरी जी आहे हे तिचं नाव जे पडलं त्याची कारणं जी सांगितली जातात त्याबद्दलची आपण चर्चा करू. तर हरिताल हे वृक्षाचं नाव आहे आणि गौर नावाच्या पर्वतावर मोठ्या प्रमाणात तो वृक्ष आढळतो. गौर या पर्वताशी संबंधित हा शब्द आहे आणि हरिताल या वृक्षाशी संबंधित आहे. गौर हा पर्वत कैलासाच्या उत्तरेकडे असून तो सोन्याचा आहे अशी समजूत आहे. असा सोन्याचा पर्वत वगैरे नसतो. असला तर माणसाने तो केव्हाच उकडून फेकला असता. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. 98 90 95 66 95. अर्थात सोनं आपल्या घरी लुटून नेलं असतं, पण पौराणिक समजूत ही आहे. त्याच्या पायथ्याशी बिंदू नावाचं सरोवर आहे. या सरोवराच्या काठी भगीरथाने तपश्चर्या केली होती. त्याचप्रमाणे इंद्राने या ठिकाणी अनेक यज्ञ केले होते अशी माहिती वायू, ब्रह्मांड आणि मत्स्य पुराणांमध्ये आलेली आहे. वायुपुराण, ब्रह्मांड पुराण आणि मत्स्य पुराणात आली आहे. गौर या पर्वताशी संबंधित ही मातृदेवता असावी. म्हणजे अनेक पर्वताशी संबंधित मातृदेवता आहे तशी गौर नावाच्या पर्वताशी संबंधित असावी. जसं पार्वती हा शब्द आहे, पार्वती म्हणजे पर्वतावर राहणारी, अर्थातच पर्वत कोणत्या तरी पर्वताची ती मातृदेवता असली पाहिजे. गौर या पर्वताची असू शकते एखाद्या वेळेस. तर ती काळ्या रंगाची पार्वती गौर पर्वतातील हरिताल वृक्षाच्या लाकडापासून पिवळ्या रंगात निर्माण केल्यामुळे तिला गौरी असं म्हणतात. म्हणजे ते हरिताल नावाचं जे झाड आहे त्याचं लाकूड हे पिवळ्या रंगाचं असतं म्हणून पार्वतीला त्या वृक्षाच्या लाकडापासून बनवलं गेलं असावं आणि म्हणून तिला गौरी म्हटलं असावं, असं एक स्पष्टीकरण पुराणाने दिलंय. गौरी, हरिताल आणि हरितालिका आणि काजळ तीज या शब्दाशी संबंधित अशी स्पष्टीकरण पुराणाने दिलेली आहे. पार्वतीचं जे गौरी नाव आहे त्याचं आणखी वेगळं स्पष्टीकरण पुराणाने दिलं आहे. म्हणजे पुराणांची गंमत अशी, एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळी माहिती वेगवेगळी पुराणं देतात. म्हणजे त्या पुराणाचे जे निर्माते आहेत त्यांचं ते आकलन असतं. अर्थात ते वास्तव असतंच असं नाही.
लोकांच्या समजुतीवर आधारित हे आकलन असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर स्कंद पुराणात जो उल्लेख आहे त्यात पार्वती आधी काळी होती असं म्हणतात. आता ती आदिवासींचीच कन्या आहे, पर्वतपुत्र आहे, ती पर्वतपुत्री आहे. म्हणजे गिरिजा असंही तिचं नाव आहे. गिरी म्हणजे पर्वत आणि त्यात जन्मलेली, म्हणजे गिरिजन जे आहे, पर्वतावर राहणारे लोक आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी एक नेता असला पाहिजे आणि त्याची ती मुलगी आहे म्हणून तिचं महत्व आहे. तर ती काळी होती आणि तिने अनरकेश्वर तीर्थात स्नान करून तिथल्या लिंगापुढे दीपदान केल्यामुळे ती गोरी झाली. म्हणजे तिचं गोररूप का झालं याचं स्पष्टीकरण पुराण अशा तऱ्हेने देतात. वायू पुराणात वेगळा उल्लेख आहे. त्यात असं म्हटलंय की देवी, जे देवी हा शब्द प्रामुख्याने पार्वतीसाठी वापरतात, ती आधी अर्धी पांढरी व अर्धी काळी होती. असं तर शक्य नाही, पण एक स्पष्टीकरण आहे पुराणाने दिलेलं. नंतर तिने स्वतःला दोन रूपामध्ये विभागून केलं, म्हणजे एकाच पार्वतीची दोन रूपं झाली. एक काळी असलेली जी पार्वती आहे ती पार्वती, आणि त्यातला जो गोरा भाग आहे त्या शरीराचा त्याला गौर म्हटलं गेलं किंवा गौरी म्हटलं गेलं. तर एक पांढरं आणि दुसरं काळं अशी दोन रूपात ती पूजली गेली. याचा अर्थ असा होतो की गोऱ्या लोकांनी तिला स्वीकारलं तेव्हा तिचा रंग गोरा झाला, आणि मुळात ती काळ्या रंगातल्या लोकांची, ज्यांचा रंग काळा होता, म्हणजे भारतातले मूळ रहिवाशी होते, त्यांच्यातली कोणतरी मातृदेवता असली पाहिजे. तर ही जी पुराण कथा आहे त्यातून मातृदेवतांच्या विलिनीकरण तसेच विभक्तीकरणाच्या वास्तवाचा बोध होतो. म्हणजे दोन मातृदेवता एकत्र येतात तेव्हा त्यांचं नाव वेगळं होतं, आणि वेगळ्या होतात तर त्याचं नाव वेगळं होतं, विभक्तीकरण ज्याला म्हणूया. दैवतांच्या विलयनाची आणि विभक्तीकरणाची ही प्रक्रिया आहे. दोन समाज जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या संमेलनातून एक दैवत तयार होतं. दोघांच्याही आठवणी, दोघांच्याही स्मृती किंवा दोघांच्याही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा किंवा जाणीवा आपण म्हणू, त्या समजुती त्या एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. जसं आता दोन किंवा तीन किंवा चार पक्ष एकत्र आले, त्यांची युती झाली, मग समान कार्यक्रम त्यांचा तयार होतो, सगळ्यांना मान्य असणारा. कोणीही आपापल्या कार्यक्रमाचा आग्रह करत नाही, पण प्रत्येकाचे स्वतंत्र कार्यक्रम असतात, त्यांच्या काही धारणा असतात किंवा तत्वज्ञान असतं. हे राजकीय क्षेत्रात जसं घडतं तेव्हा दैवतांचे जे उपासक आहेत, अनुयायी आहेत, ते एकत्र आले तर मग एकमेकांच्या दैवतांच्या बद्दलच्या भावना, धारणा, श्रद्धा, उपासना यांची देवाणघेवाण होते. अशा प्रकारचं देवाणघेवाण अशा प्रकारची देवाणघेवाण ही गौरी आणि पार्वती ह्या दोन मातृदेवतांच्या उपासकांनी केली असावी, असं या कथातून दिसतं. तर ही जी पुराण कथा आहे तर त्यात काही लोकांनी ती गोरी असल्यामुळे ती वैदिक आहे असं म्हणतात. वैदिक गौरांग सहचरी व सिंधू संस्कृतीतील कृष्णवर्णा मातृदेवता यांच्यामधील फरक यातून सूचित केलाय, असं नीलकमल शर्मा असं यांनी म्हटलंय. नीलकमल शर्मा यांनी भारत में शक्तिपूजा नावाचा ग्रंथ हिंदीत लिहिलाय, आणि या ग्रंथामध्ये त्यांनी सिंधू संस्कृतीतील काळी मातृदेवता आणि आर्य ज्या भारतात आले तेव्हा त्यांच्यासोबत ज्या मातृदेवता आल्या, त्यांचं ते संमिलीनीकरण आहे असं मत या अभ्यासकांनी मांडलंय. ते पुढं असं म्हणतात, त्यांचं वाक्य आपण पाहू. यही देवी के द्विविध रूप का ऐतिहासिक रहस्य. दोन प्रकारची रूप का निर्माण झाली त्याची कारण देताना मातृदेवतांचे अभ्यासक असं म्हणतात की पुराणांच्या वेळेस अशा तऱ्हेचा भेद हा फक्त आठवणीतच राहिला आणि लोकांच्या मनात राहिला, पण याचं मूळ काही कोणी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. पुढे ते असं म्हणतात, इसकी अधिक संभावना नहीं जान पड़ती. वाक्य असं आहे, यही देवी के द्विविध रूप का ऐतिहासिक रहस्य है, परंतु पुराणों के समय इस तक प्रजातीय भेद की स्मृति लोगों में विद्यमान रही हो, इसकी अधिक संभावना नहीं जान पड़ती. लोग विस्मरण होता लोकांना. देवी के इन दो वर्णों को अब उनके दो रूपों का प्रतीक माना जाता था, और उग्र रूप में कृष्ण वर्णा. एकीकडे गौरी ही शांत आणि कृष्ण वर्णा पार्वती ही उग्र. इसी से मार्कंडेय पुराण के उस संदर्भ का भी समाधान हो जाता है जिसमें कहा गया है कि दानवों के विरुद्ध युद्ध करने से पहले देवी ने अपने आप को अंबिका से पृथक कर लिया, जिससे उसका रंग काला हो गया. अभी अंबिका ही स्वतंत्र देवता है, गौरी ही स्वतंत्र देवता है आणि पार्वती ही स्वतंत्र देवता आहे, पण तीनही देवतांचे उपासक एकत्र आले तर त्यांच्या कथांची सरमिसळ झाली आहे असं या स्पष्टीकरणातून दिसतं.
तर याचं जे ऐतिहासिक कारण आहे, म्हणजे आता दैवतांचा इतिहास, संस्कृतीचा इतिहास, धर्माचा इतिहास, परंपरांचा इतिहास, हा सुद्धा इतिहासाच्या अभ्यासाचा भाग आहे. अनेकांना असं वाटतं की इतिहासाच्या अभ्यासाचा भाग म्हणजे ज्या राजवटी आहेत, राज्यकर्ते आहेत, त्यांचाच इतिहास म्हणजे इतिहास, असा एक समज दृढ झाला आहे. आणि त्यांची पुरातत्वीय जे काही पुरावे आपल्याला सापडतात त्यावरूनच इतिहास लिहिला जातो, असंही काही लोकांचं मत आहे. पण पुरातत्वीय पुरावे ही सबळ असे साधनं आहेत. पण याशिवाय ज्या लोककथा आहेत, लोकपरंपरा आहेत, काही उपासना विधी परंपरा आहेत, विधी आहेत, धर्म आहेत, त्यातून सुद्धा आपल्याला संस्कृतीचा इतिहास आढळत असतो. आणि इतिहासाच्या अभ्यासकांनी ही गोष्ट मान्य केली आहे. दुसरी गोष्ट, अनेकांचं मत आहे की ही मिथक आहेत. मिथकातून इतिहास कसा काय सापडेल? पण मिथकातून इतिहास शोधता येतो, अशा प्रकारचा विचार साधारणतः 200 वर्षापूर्वी ते 250 वर्षापूर्वी विको नावाच्या एका तत्वज्ञानी मांडलं होतं. त्यांनी जो सिद्धांत मांडला, मिथकातून इतिहास शोधण्याचा, त्याला मिथ हिस्ट्री म्हणतात. आणि मिथ हिस्ट्री ही जी संकल्पना आहे, हे इंग्रजी जे होते लोक आपल्याकडे, विद्वान अभ्यासक, त्यांनी स्वीकारली होती. त्याचा परिणाम मग महात्मा फुलेंच्या विचारावर झाला आणि त्यांनी गुलामगिरी या ग्रंथामधून मिथकातून इतिहास कसा सापडतो हे शोधण्याचा प्रयत्न केला. हा भारतातला पहिला प्रयत्न होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशाच मिथकांमधून आपला सांस्कृतिक इतिहास, धार्मिक इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. फुले आंबेडकरांनी मिथकातून इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. याचे पुरावे गुलामगिरी या महात्मा फुलेंच्या पुस्तकातून आणि रिडल्स इन हिंदुइझम या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातून, किंवा क्रांती प्रतिक्रांती या स्वतंत्र ग्रंथामधून आपल्याला दिसून पडतं. हे दोन्हीही पुस्तकं बाबासाहेब आंबेडकरांनी 1956च्या सप्टेंबरच्या दरम्यान लिहिली आहेत. म्हणून जे फुले आंबेडकरांना मानतात त्यांनीही समजून घेतलं पाहिजे की फुले आंबेडकरांनी मिथकातून इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही पुरातात्विक पुरावे नव्हते. म्हणजे आर्किओलॉजिकल एव्हिडन्सचा आग्रह जे करतात त्यांच्यासाठी ही माहिती आहे. आर्किओलॉजिकल एव्हिडन्स हे विश्वासार्ह असतात, यात प्रश्नच नाही. पण त्याच्याशिवाय सुद्धा अनेक पुरावे आहेत, अनेक साधन असतात, त्याच्या आधारे इतिहास लिहिला जाऊ शकतो. आणि धर्माचा, संस्कृतीचा, परंपरांचा, प्रथांचा सुद्धा इतिहास असतो, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. सूर्यमुद्रा यांचे मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमाला या 50 पुस्तकांच्या संचात बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि व्यवहारांच्या 50 पैलूंवर विविध अभ्यासकांची एकूण 50 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यात डॉक्टर अशोक राणा यांनी लिहिलेले शोधनिबंधपर पुस्तक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा, आजच मागवा. संपर्क 7385653620. तर अशा तऱ्हेने हा एक प्रयत्न ज्या अभ्यासकांनी केला, तर त्या प्रयत्नाचा हा भाग आहे. उग्र रूपात पूजल्या जाणाऱ्या काली, चंडिका आणि दुर्गा या मातृदेवतांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. जरी त्या पार्वतीशी जोडल्या गेल्या असल्या तरी त्यांचे स्वतंत्र संप्रदाय सुद्धा आहेत. सौम्य रूपातील गौरी, पार्वती, उमा, अन्नपूर्णा इत्यादी मातृदेवता मात्र स्वतंत्रच आहेत. त्यांचे उपासनाचे संप्रदाय नाहीत. पण देवळं सुद्धा नाही, त्यांना पार्वतीचं रूपच मानलं गेलं आहे. गौरीचं स्वतंत्र पीठ मात्र कन्नौजला आहे. तसं पार्वतीचं कुठेही पीठ नाही, हे लक्षात घ्या. पार्वती ही शिवाची पत्नी, शिवपत्नी म्हणून प्रतिष्ठित आहे. पण सगळ्या मातृदेवतांमध्ये तिला पाहण्याची एक परंपरा भारतीय लोकांची आहे. शिवमंदिरात काही ठिकाणी ती गाभाऱ्याच्या मागील भिंतीतल्या कोनाड्यात, अर्थातच लहान आकारात पार्वतीला दाखवलं जातं. स्वतंत्रपणे तिला काही महत्वाचं स्थान नाही आहे, हे एक वास्तव आहे. तर यावरून पार्वती शिवपरिवारात समाविष्ट झालेली दुय्यम स्वरूपातली मातृदेवता आहे हे स्पष्ट आहे. हा एक इतिहास आहे. शिवपत्नी म्हणून ती कुटुंबवत्सल गृहिणीप्रमाणे आपल्या 2 मुलांचा सांभाळ करताना पुराणांनी वर्णिलेली आहे. विनायकाला गौरीपुत्र ही संज्ञा त्यामुळेच मिळाली. गजमुख गणपती शिवपरिवारात सामील झाल्यावर त्याचे स्थान दुय्यम ठरलं. त्याचे स्वतंत्र संप्रदाय आहे, पण शिवपरिवारात सामील झाल्यावर त्याचं स्थान मात्र दुय्यम ठरलं. कारण शिवाचे उपासक मोठ्या प्रमाणात भारतात आहेत आणि शिवालय सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. तेवढी गणपतीची मंदिरे किंवा पार्वतीची मंदिरे तुम्हाला कुठे पाहायला मिळत नाही. त्यांचं स्थान दुय्यमच राहिलेलं आहे. गजमुख गणपती शिवपरिवारात सामील झाल्यावर त्याला अशा तऱ्हेने दुय्यम स्थान प्राप्त झालं.
वास्तविक तो स्वतंत्र असा पूजनीय आहे. त्याचे संप्रदाय सुद्धा आहेत. गणपत्य संप्रदाय स्वतंत्रच आहेत. शिवपूजक, पार्वती पूजक आणि गजानन पूजक तसेच कार्तिकेयाला पूजणारे लोक एकत्र आल्यानंतर त्यांचं एका कुटुंबात रूपांतर झालं. म्हणजे जेव्हा अशा तऱ्हेने दोन विविध प्रकारचे संप्रदाय एकत्र येतात, त्यांचे उपासक एकत्र येतात, तर तेव्हा त्यांच्यातले कौटुंबिक नातं तयार करण्याची एक पद्धत आपल्याकडे आहे. कृष्ण आणि बलराम हे स्वतंत्र संप्रदाय आहे, पण जेव्हा ते एकत्र आले तेव्हा कृष्ण आणि बलराम हे भाऊ आहेत असं सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे शिव आणि पार्वती यांचे स्वतंत्र संप्रदाय आहे, पण जेव्हा ते एकत्र आले तेव्हा त्यांचं नातं पती पत्नीचं झालं. कार्तिकेय गणपतीचे स्वतंत्र संप्रदाय आहे, पण कार्तिकेय आणि गणपतींना भाऊ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न पुराणांनी केला. तर अशा तऱ्हेचे प्रयत्न हे पुराण निर्माण करणारे करत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर गौरीला मात्र ते स्थान मिळालं नाही जे गणपतीला आणि कार्तिकेयाला मिळालं. त्यांचे स्वतंत्र संप्रदाय सुद्धा आहेत. इतर संप्रदायात तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे. गौरीला आपण जैन किंवा बौद्ध या धर्माचे स्वतंत्र स्थान आहे. तर इतर संप्रदायात तिचं स्थान काय आहे? तंत्र संप्रदायात फार महत्वाचं स्थान गौरीला आहे आणि त्या ठिकाणी ती चतुर्भुज म्हणजे 4 हाताची दाखवली जाते. तिच्या हातात, एका हातात आरसा. स्त्री म्हटलं की आरसा हे समीकरण आहेच, कारण सतत आपण कसे दिसतो हे पाहण्याची सवय एक स्त्री सुलभ भावना स्त्रियांमध्ये असते. अंजन शलाका म्हणजे आपल्या डोळ्यात काजळ घालताना जी काडी, काजळ घालण्याकरता जी काडी असते त्याला अंजन शलाका म्हणतात. पाश म्हणजे तिची सत्ता त्या परिसरात असल्यामुळे त्या लोकांना ती आवळून धरते, या अर्थाचा पाश हे काळी तिच्या हातात असतं आणि अंकुश असतं, म्हणजे तिची सत्ता आहे त्या अवतीभोवतीच्या समाजावर हे दाखवण्याकरता अशा प्रकारचे पाश आणि अंकुश तसं गणपतीच्या हातात असतात, शिवाच्या हातात असतात, तसं पार्वतीच्या हातात असतात, गौरीच्या हातात असतात. तर पाश आणि अंकुश हे तिच्या सत्तेचं प्रतीक मानलं गेलं आहे. जैन धर्मामध्ये एक यक्षिणी म्हणून गौरी पूजनीय आहे. गौरीला तिथे पूजेचं महत्वाचं स्थान आहे. श्रेयांसनाथाची सेविका पण तिचं स्थान जैन धर्मात आहे. दिगंबर जैनांनी तिचं वाहन हरिण, तर श्वेतांबर जैनांनी ती सिंह वाहन, सिंहार बसलेली दाखवली आहे. तिच्या 4 हातांमध्ये मुदगर म्हणजे ज्या मुदगरांनी पैलवान लोक व्यायाम करतात, किंवा आपल्याकडे लहान आकारात मुदगर जो असतो तो कापड धुण्याकरता वापरला जातो, त्यालाही मुदगर म्हणतात. तिच्या एका हातात कमल, कलश आणि एक हात वरद मुद्रा अशा अवस्थेत असते. श्वेतांबर जैनांनी कमळाच्या ऐवजी तिला अंकुश धारण केलेला असं मानलंय. जैनांनी वेगळं मानलं, जैनांमध्ये श्वेतांबर यांची वेगळी धारणा आहे आणि दिगंबरांच्या वेगळ्या धारणा आहे. बौद्ध धर्मामध्ये जो वज्रयान पंथ निर्माण झाला 8व्या शतकामध्ये, त्यात 8 लोकप्रिय देवतांना गौरी या नावाने संबोधतात. बौद्धांनी सुद्धा गौरीला स्वीकारलं. साधनमाला व निष्पन्न योगावली या बौद्धांच्या ग्रंथामध्ये तिच्याविषयीची माहिती आली आहे. त्या माहितीमध्ये ती अत्यंत भेसूर म्हणजे भयकारक असं दाखवलं गेलंय. आणि तिच्या हातात तिने मुंडमाला धारण केलाय, म्हणजे ज्याला मारलं गेलं त्यांच्या कवट्यांची माळा तिने गळ्यात धारण केली आहे. आता ह्या ज्या 8 प्रकारच्या 7 प्रकारच्या ज्या 7 किंवा 8 प्रकारच्या ज्या गौरी आहेत, त्यांचं नाव आहे गौवी. गौरवर्ण अंकुश हे तिचं चिन्ह आहे. दुसरं आहे गौ चौरी म्हणजे पिवळ्या रंगाची, आणि प्राश तिचं चिन्ह आहे. 3 आहे बेताली, लाल वर्णाची ती आहे. साखळी हे तिचं चिन्ह आहे. घासमरी नावाची गौरी जी आहे ती बौद्धांनी मानली, ती हिरव्या रंगाची आहे. घंटा हे तिचं चिन्ह आहे. शबरी नावाची 5व्या क्रमांकाची जी गौरी आहे ती पांढऱ्या रंगाची आहे, श्वेतवर्ण, आणि मेरू पर्वत हे तिचं चिन्ह मानलं गेलं आहे. चांडाली नावाची गौरी जी बौद्धांनी मानली ती नीलवर्णाची, निळ्या रंगाची आहे, आणि वन्नी कुंड हे तिचं चिन्ह आहे. 7व्या नंबरची जी आहे डोंबी, डोंब हा एक जात आहे अस्पृश्यांमधली, तर ती मिश्र वर्णाची आहे. तिचे अनेक रंग दाखवले आहेत आणि पताका आहे तिचं चिन्ह. या सर्व देवता द्विभुज आहेत, म्हणजे त्यांना 4 हात नाही आहेत. त्यांच्या एका हातात त्यांची ओळख पटवणारं चिन्ह असतं, तर दुसऱ्या हाताची तर्जनी मुद्रा असते. तर्जनी हा जो शब्द आहे तो या बोटासाठी वापरला जातो. तर ही अशा स्वरूपात ती दाखवली जाते. आता हे जैन बौद्ध या दोघांनी या शाक्त तंत्रांनी स्वीकारलेल्या देवतेचं रूप आपण पाहिलं.
संगीतामध्ये गौरी नावाची एक रागिणी आहे, तिचाही उल्लेख या ठिकाणी आलाय. तर तिला गौरी रागिणी म्हणतात. तिची जाती संपूर्ण, म्हणजे त्या संपूर्ण मध्ये सगळं सारेगाव पदरीचा सर्व स्वर असतात. वक्र रूपी असून या रागात ऋषभ व दैवत कोमल असतात. हे दोन स्वर कोमल दाखवले आहेत. बाकी सर्व वर्ण स्वर हे शुद्ध लागतात. त्याचं मुख्य अंग रे म प नि ध प म प म ग रे सा असं त्याचं रूप आहे. आरोहात असे वापरतात आणि अवरोहामध्ये सारे गरे गग मप मपध निसा हे स्वर येतात. अवरोह जो आहे अवरोहात येतात सानिध मपध मप मरे गरे गरे निसा निसा असे स्वर येतात. आरोहातले स्वर वेगळे आणि अवरोहातले स्वर वेगळे असतात. तिचं जे ध्यान सांगितलं आहे संगीत शास्त्रामध्ये, श्यामा मदोन्मत्त कलेवरावरा विभाति तंत्री करयोः सुगायका नितांत यत्तान विभूषिता गती गीतस्य गौरी रसिका दिनांतरे. या श्लोकामध्ये गौरी ही सावळी आणि मदाने जिची काया उन्मत्त झालेली आहे अशी वर्णिली आहे. ती श्रेष्ठ असून तिच्या हाती एक उत्तम वीणा असते आणि ती श्रेष्ठ गायिका आहे असं संगीत शास्त्रात म्हटलंय. जिच्या गीताची गती अमित तानांनी विभूषित आहे. अमित म्हणजे जे मोजता येत नाही अशा प्रकारचे तान त्यात असतात. अशी रसिक गौरी संध्या समयी गायली जाते. संध्याकाळचा हा राग आहे, ही रागिणी आहे. ती पार्वतीची रागिणी असल्यामुळे तिला गौरी म्हटलंय. तिच्या वर्णनामध्ये तिच्या हाती वीणा असल्याचं सांगितलंय. त्यावरून उत्तरकालीन सरस्वती देवते तिचं रूपांतर झालं असावं असं दिसतं. मुळात सरस्वती ही मातंगी ह्या तंत्रशास्त्रातल्या 10 महाविद्यातल्या एका महाविद्येचं रूपांतर आहे. तर यावरून गौरीच्या ब्राह्मणीकरणाची सूचना मिळते. ब्राह्मणांनी किंवा आर्यांनी किंवा वैदिकांनी तिला स्वीकारलं असं त्यातून दिसतं. त्याचप्रमाणे तंत्र व इतर अवैदिक धर्मांनी गौरीचं स्वतंत्र स्थान अबाधित राखल्याची माहिती. आता पुराण कथांमध्ये मिथकांमध्ये पार्वतीचं रूप काय आहे, गौरीचा संबंध पार्वतीशी जोडला जातो म्हणून त्याविषयी माहिती पाहणं आवश्यक आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की पार्वती हा शब्द पर्वताशी संबंधित आहे. पर्वताला गिरी हा एक पर्याय म्हणून गिरिजा, ज्या म्हणजे जन्मलेली, पर्वतात जन्मलेली असा एक अर्थ, असा एक शब्द की शैलजा हा शब्द आहे. शैल म्हणजे पर्वत, पर्वत आणि शैलजा म्हणजे पर्वतात जन्मलेली, म्हणजे आदिवासी जे पर्वतावर राहतात असे असे आदिवासी त्यांची ती मातृदेवता असावी. या सर्व शब्दातून पार्वती ही पर्वतीय समाजाची मातृदेवता होती हा अर्थ स्पष्टपणे सूचित होतो. त्यात गौरी हा शब्द गौर नावाच्या पर्वतावरील, पर्वताला आपलं कुलचिन्ह मानणाऱ्या आदिवासी लोकसमूहाची ती मातृदेवता होती हेही स्पष्ट होतं. त्यामुळे गौरवर्णीय आर्यांची मातृदेवता होती या तर्काला पूर्णविराम मिळतो. म्हणजे गौरवर्णीय आर्यांनी स्वीकारल्यामुळे ती गौरी झाली असं जे मत लोक मांडतात ते चुकीचं आहे. त्याचा संबंध गौर या पर्वताशी आहे आणि पर्वत हे कुलचिन्ह त्यांचं असावं. आता काही लोकांनी तिला का ठरवलंय त्याची कारण आपण पाहू. ज्या कथा आहेत त्या कथातून ते सूचित केलं आहे. स्कंद पुराणातील कथेनुसार हिमालय व मेना हे पार्वतीचे माता पिता होते ही माहिती मिळते. हिमालय तिच्या वडिलाचं नाव, मेना मेना हे तिच्या आईचं नाव. नारदाने सांगितल्यावर हिमालयाने तिचा विवाह शंकराशी लावून दिला. शंकराशी रममाण झाली असता तिने त्याचे डोळे झाकले. शंकराच्या नेत्रामध्ये सोम, सूर्य आणि अग्नीचा वास होता. डोळे झाकले गेल्यामुळे चोहीकडे अंधकार झाला व सृष्टीच्या विनाशास प्रारंभ झाला. हे पाहून ऋषींनी त्यांना आपली क्रीडा थांबवायला सांगितले की आता क्रीडा करू नका. नंतर शंकराच्या सूचनेनुसार पार्वतीने अरुणाचल पर्वतावर तपश्चर्या प्रारंभ केली. गौतमाने तिला अरुणाचलाचं महात्म्य सांगितलं. याही ठिकाणी पर्वताशी संबंधित ती आहे. भविष्य पुराणात तिची वेगळी कथा आहे. त्यात पार्वतीने गौरीव्रत निर्माण करून त्याचं महात्म्य धर्मराजाला सांगितलं असं म्हटलंय. पद्मपुराणात अशोक सुंदरी नावाच्या पार्वतीच्या कन्येची कथा आहे. एकदा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसून तिने आपल्या इच्छेनुसार अशोक सुंदरीची निर्मिती केली. सोमवंशी राजा नहुष याच्याशी तिचा विवाह होईल असा वर पार्वतीने दिला होता. पार्वतीच्या शरीराच्या मळापासून गजाननाची उत्पत्ती झाली अशी कथा गणेश पुराणात आली. आपण त्याचा परामर्श पुढे घेणार आहोत. तिचा परामर्श विनायकीच्या संदर्भात आपण घेणार आहोत आणि गणपतीच्या स्वरूपात. कार्तिकेयाचा जन्म शंकरापासून झाला तसंच बाण व वीरभद्र यांना तिने आपली मुलं म्हणून मानलं. या कथांचा अर्थ एवढा होतो की पार्वतीच्या संप्रदायात गजानन
कार्तिकेय, बाण व वीरभद्र या दैवतांना मांडणाऱ्या लोकसमूहांचा समावेश झाला असा त्याचा अर्थ होतो. पार्वतीच्या प्रचलित ज्या कथा आहेत त्यानुसार ती दक्ष प्रजापतीची सती नावाची कन्या होती असं म्हटलंय. दक्ष प्रजापती व शिवामधील संघर्ष टोकाला पोहोचल्यामुळे दक्षाने एका मोठ्या यज्ञात शिवाला आमंत्रण दिलं नाही, जावयालाच आमंत्रण दिलं नाही. सतीला तो आपल्या पतीचा घोर अपमान वाटला. तिने यज्ञमंडपात येऊन आपल्या पित्याची निर्भत्सना केली व यज्ञकुंडात उडी घेतली. पुढे सतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तेव्हा तिचं नाव पार्वती होतं असं पुराण सांगतात. शैव पुराणात व रामायणात ही कथा आली. रामायण हे काव्य आहे, पण एक प्रकारे त्याचं स्वरूप पुराणांचंच आहे. ती वयात आली तेव्हा तिला शिवाशिवा करण्याची इच्छा झाली. तिचे माता पिता तिच्या विवाहाची चिंता करत असताना तेथे आलेल्या नारदाने तिला भिक्षाटनी नवरा मिळेल, भिकारी नवरा मिळेल, पण तो सर्वांना पूज्य होईल असं सांगितलं. ते ऐकून त्यांच्या चिंतेत भर पडली. पार्वतीवरील अरिष्ट टळावं यासाठी त्यांनी तिला शिवाची उपासना करायला सांगितलं. ते पार्वतीच्या मनासारखंच होतं, तिला शिवाशी लग्न करायचं होतं कारण तिचं प्रेम होतं. तर तिने का पर्वत शिखरावर शिवाची आराधना सुरू केली. मात्र त्याचा शिवावर काही परिणाम झाला नाही. त्याचं मन वळवण्याकरता देवांनी मदनाला त्याच्याकडे पाठवलं, पण त्याने संतापून आपला तृतीय नेत्र उघडून मदनालाच जाळून टाकलं. मदन हा कामदेव मानला गेलाय, काम भावनाच जाळून टाकली. पार्वतीला हे समजल्यावर तिने आपली तपश्चर्या अधिक उग्र केली. ते पाऊल शिवाचं मन द्रवलं व प्रसन्न होऊन तो तिच्यापुढे उभा राहिला. हिमालयाने मोठ्या आनंदाने त्यांचा विवाह लावून दिला. आता ह्या सगळ्या कथा बदलत्या परिप्रेक्ष्यामध्ये बदलत गेल्या आणि पुढे आर्यांनी तिचा स्वीकार केला पार्वतीचा, तेव्हा आणखी कथा बदलल्या. पार्वतीचं पर्वतात असणं हे तिच्या आराधनेचं संपूर्णपणे भारतीय द्रविड संस्कृतीचं प्रतीक आहे. शिवाचा यज्ञ विध्वंस हे आर्यांच्या यज्ञ संस्कृतीच्या निषेधाचं प्रतीक आहे. पण ती आर्य असण्याला कोणतंही कारण ज्ञात नाही. तिचं एक नाव उमा आहे. उमा या नावाबद्दल अभ्यासकांनी वेगळी मतं मांडलीत. शिव उमा संप्रदाय भारतात आर्यपूर्व काळापासून प्रचलित आहे असं लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात. परंतु उमा ही मध्य समुद्रियांची देवी माता होती या वास्तवाचीही नोंद करतात. इराण इराक या भागातली देवता होती. तिचा रुद्रपत्नी म्हणून वेदामध्ये उल्लेख नाही असं सांगून तिचा शिवाशी संबंध असल्याचं ते लिहितात. रुद्र व शिव यातील फरक लक्ष्मण शास्त्री जोशींनी मानला, पण पुढे त्यांनी ते एकरूप आहे असंही मान्य केलं. याबद्दल विद्वानांची वेगवेगळी मतं आहेत. उमा पार्वती आर्य होती या समजुतीवर पडदा दुरून गौरी हेच तिचं नाव होतं हे सिद्ध होतं. अशा तऱ्हेने अनेक प्रकारच्या अभ्यासकांनी आपापल्या परीने गौरी, उमा, पार्वती, दुर्गा वगैरे वगैरे किंवा अंबिका या देवतांचा परस्पर संबंध कसा आहे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुळात ती पर्वतीय लोकांची मातृदेवता होती स्पष्ट होतं. आणि गौर हे पर्वताचं नाव आहे आणि त्यापासून तिला गौरी म्हटलं गेलं असं यातून सिद्ध होतं या चर्चेतून. इथे आपला हा विषय आपण थोडक्यात थांबवतो आणि पुढल्या विषयाकडे अंतर वळू आपण. धन्यवाद.